सर, एंडोस्कोपीचं नेमकं असं म्हणतात की खूप वेदनादायक असते म्हणून बरेच पेशंट घाबरतात, हे खरं आहे का? बरोबर आहे. एंडोस्कोपी बद्दल बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये एक चुकीचा भ्रम आहे की एंडोस्कोपी खूप पेनफुल आहे, खूप त्रासदायक आहे. आता हे भ्रमही म्हणता येत नाही. कधी कधी कुठल्याही पेशंटचा एखादा एक्सपिरियन्स असतो की ज्याने त्यांना भीती वाटली आहे, ते अँक्शियस आहेत किंवा ज्या कुठल्या सेंटरला केलंय तिथे थोडंसं लक्ष देण्यात नाही आलं तर पेनफुल झालं म्हणून एक ते चुकीची माहिती सगळीकडे पसरली जाते. पण एंडोस्कोपी ही अगदी सुरक्षित अशी तपासणी आहे. ऍक्च्युली वेदना होत नाहीत. लोकल अॅनेस्थेटिक दिल्यामुळे पेनफुल प्रोसिजर नसतेच. थोडासा खोकला किंवा थोडासा ढेकर येणं हे कॉमन आहे, एवढंच. ओके. आणि एंडोस्कोपी मला जर का खूप मोठा आजार वाटत असेल तरच करायला हवा असं म्हणतात, गंभीर आजारामध्येच करायला हवा असं म्हणतात, असं काय आहे का? तसंही नाही आहे ऍक्च्युली की एंडोस्कोपी ही काही अगदीच प्रत्येक वेळेस कॅन्सरस डिटेक्शनसाठी आपण करतो असं नाही. खूप छोटे छोटे आजार असतात की जिथं काही इन्फेक्शन आहे, छोटेसे अल्सर्स आहेत, लाइनिंगला काही चेंजेस किंवा हायटस हर्नियासारख्या गोष्टी आहेत ज्या खूप इझिली मॅनेजेबल आहेत. पण ते डायग्नोसिस नसेल तर आपली ट्रीटमेंट लाईन एक अप्रोप्रिएट दिशेने जात नाही. म्हणून आपण ही एंडोस्कोपीची तपासणी या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या गोष्टींसाठी सुद्धा करणं गरजेचं असतं. म्हणजे एंडोस्कोपी हा एक मॅप म्हणून आपण ठेवू शकतो आणि त्या बेसिसवरती फर्दर ट्रीटमेंट काय करायचं, किती अग्रेसिव्ह जायचं किंवा काय ऑप्शन ढूंढायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी एंडोस्कोपी महत्वाची राहू शकते. खूप फायदेशीर. एंडोस्कोपी धोकादायक असतं का? कारण एंडोस्कोपीमुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतात का, कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का? तो एंडोस्कोपी एक प्रोसिजर आहे. कुठल्याही प्रोसिजरची रिस्क असते. एंडोस्कोपी इज वन ऑफ द सेफेस्ट प्रोसिजर आपण जे काही आपल्या डिपार्टमेंटमध्ये करतो. एंडोस्कोपीने रिस्क असते थोडंसं ब्लिडिंगची किंवा लाइनिंगला कुठे इजा व्हायची किंवा कधी ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी वगैरे व्हायची. पण ही रिस्क खूपच कमी असते. 1000 ते 1500 लोकांमध्ये एखाद्याला हा त्रास होतो. सो अगदी आपण रस्त्यावर चालत क्रॉस करायला गेलो, 1000 वेळा क्रॉस केलं तर एक माणूस आपल्याला धडकू शकतो. इतकी ही रिस्क आहे. कमी रिस्क आहे. एंडोस्कोपी खूप सेफ आहे. त्यातल्या त्यात अनुभवी ठिकाणी एक्सपिरियन्स डॉक्टरच्या हातून जर एंडोस्कोपी केली ती अजूनही सुरक्षित होते. एंडोस्कोपीची काही लोकांना खूप भीती असते. असे लोक एंडोस्कोपीच्या अगोदर भरपूर एन्झायटी तुम्हाला सांगतात. तशा पेशंटला तुम्ही कसं कम्फर्टेबल करता किंवा काय सांगता, म्हणजे नेमकं त्यांनी काय समजून घ्यायला हवं, म्हणजे एंडोस्कोपी त्यांची सुरक्षित व्हायला पाहिजे? बरोबर. अँझायटी होणं स्वाभाविक आहे. कारण अगदी आपण ब्लड टेस्टला गेलो तरीही भीती वाटते. तर हेच आपण पेशंटलाही सांगितलं जातं की इथे खरं जबाबदारी डॉक्टरांची आहे. डॉक्टर अगदी काळजीपूर्वक तुमची तपासणी करणार आहेत. कुणालाही पेशंटला त्रास व्हावा अशी कुठल्याही डॉक्टरांची इच्छा नसते. इथे एन्झायटी ही काउन्सिलिंगने आपण समजून सांगितलं की खूप प्रमाणात कमी होते. मोस्ट ऑफ द आपल्या पेशंट्सला हे आधी समजून सांगितलं की त्यांची अर्धी एन्झायटी तिथे कमी झालेली असते. त्यांचं कोऑपरेशन चांगलं मिळतं. कोऑपरेशन चांगलं केलं तर एंडोस्कोपी अगदी लवकर होते, अगदी सोप्यात होते. खूप सारा त्रास त्यांनी कमी होतो. म्हणजे असं आपण मांडूयात का, एंडोस्कोपी ज्या वेळेला करण्याची गरज असते एक एक्सपर्ट करून घ्या, म्हणजे तो पर्सन तुम्हाला सेफली करेल. आणि ज्या वेळेला एंडोस्कोपी करायचंय डायरेक्टली येऊन एंडोस्कोप करायचं म्हणण्यापेक्षा तुमच्या आजारांसोबत त्या एक्सपर्टला भेटा, त्यांच्यासोबत डिस्कस करा. तुम्हाला अँझायटी वाटत असेल तर एंडोस्कोप कशी होती विचारून घ्या, समजून घ्या, जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरांसोबत एक चांगलं बॉन्डिंग झालेलं असतो आणि त्यामुळे आतमध्ये एंडोस्कोप रूम मध्ये सुद्धा तुमची अँझायटी कमी असल्यामुळे प्रोसिजर सुद्धा चांगलं होते, असं आपण मांडू शकतो का? अगदी. आपण रॅपो जे म्हणतो, आपल्या पेशंट सोबतचं एक ट्युनिंग जे जुळतं हे ओपीडी पासून सुरू होतं. एंडोस्कोपीच्या आधी पेशंटशी चांगलं बोललं जातं, सगळं काउन्सिलिंग केलं जातं. याने पेशंटची आधी अँझायटी खरंच कमी होते. पेशंटचं कॉपरेशनही आपल्याला चांगलं मिळतं. सगळी तपासणीमध्ये माहिती चांगली मिळते. आणि माहिती आपल्या व्हिडिओ मधून पण जर का चांगली त्यांनी घेतलेली असेल तर कॉन्फिडेंटली जाऊन डॉक्टरांना भेटलं तर बऱ्यापैकी सेफ आणि सुरळीत आणि चांगली एंडोस्कोपी होऊ शकते. ही अजिबात धोकादायक तपासणी नाहीये, पेन होत नाही, सेफ आहे आणि माहिती खूप चांगली मिळते. त्याच्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे आपल्या व्हिडिओ. आणि बरेच ठिकाणी आता जॅपनीज वगैरे आपण बघतोय त्यांच्याकडे कॅन्सरचा रेट जास्त आहे म्हणतात, पण तरी सुद्धा स्क्रीनिंग एंडोस्कोपी म्हणून असं करतात. ते नेमकं काय असतं सर? सो स्क्रीनिंग एंडोस्कोपी की ज्या रिजन्समध्ये किंवा ज्या देशांमध्ये कॅन्सरचं प्रमाण एका पर्टिक्युलर पर्सेंटेज पेक्षा जास्त आहे तिथे एका वयानंतर प्रत्येकाची एंडोस्कोपी केली जाते हे कॅन्सर डिटेक्शनसाठी. सो जपानमध्ये जसं तुम्ही उदाहरण दिलं तिथे गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे पोटाच्या जठराच्या कॅन्सरचं प्रमाण
खूप आहे, जगात सगळ्यात जास्त आहे. सो तिथे एक सर्टन एज नंतर प्रत्येकाची एंडोस्कोपी करूनच तपासणी केली जाते, त्यांना काही त्रास नसेल तरी. कारण एंडोस्कोपीने खूप अर्ली स्टेजचे कॅन्सर्स आपल्याला डिटेक्ट होऊ शकतात. आणि हे बरेचसे कॅन्सर अर्ली स्टेजला डिटेक्ट झालं तर एंडोस्कोपीने सर्जरी करून हे कॅन्सर काढूनही टाकू शकतात. म्हणजे बाहेरून आपल्याला मोठ्या ऑपरेशनची किंवा पुढे बाकी ट्रीटमेंटची गरज उरत नाही. सो हे त्याला स्क्रीनिंग एंडोस्कोपी. म्हणजे आपण आजकाल आपल्या इथल्या पेशंटला सांगतो की तुला गरज आहे, तुझे सिम्पटम आहे, तर तिकडं जिथं रिस्क जास्त आहे, जसं जपान आहे, कोरिया आहे, तिथं गॅस्ट्रिक कॅन्सरचा रिस्क जास्त आहे, तिथं पेशंटच्या वयाच्या हिशोबाने सिम्पटम नसेल तरी सुद्धा स्क्रीनिंग करतात आणि अर्ली कॅन्सर असेल तर एंडोस्कोपीद्वारेच त्याला क्युअर करतात, असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर. म्हणजे जॅपनीज पीपल हा फार आहेत. सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान कॅन्सर डिटेक्शनचं जपानमधून येतं, बिकॉज त्यांच्याकडे कॅन्सरचं प्रमाणच एवढं आहे. सो ती सगळी आपल्याला एका प्रकारे फायदा होतोय की आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण इतकं नाहीये, तरीही ती सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला कॅन्सर डिटेक्शनसाठी मिळते, जिथे NBI वगैरे आपण NBI वगैरे सगळे